आम्ही गेलो होतो श्रीवर्धन समुद्र किनारे। तर मी तुम्हाला इथली थोडी माहिती सांगते। श्रीवर्धन समुद्र किनाऱ्याचा इतिहास। पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांचा जन्म 1962 मध्ये श्रीवर्धन येथे झाला। त्यांचा मुलगा बाजीराव हा पहिला यांचे बालपण श्रीवर्धन येथेच गेले आणि नंतर इतिहासातील सर्वात प्रभावशाली आणि यशस्वी पेशव्यांपैकी एक झाले। श्रीवर्धन हे महाराष्ट्रातील एक शांत किनारी शहर। श्रीवर्धन हे केवळ त्यांच्या समुद्र किनाऱ्यासाठी नाही तर त्यांच्या महत्त्वाचे मंदिरे आणि धार्मिक स्थळांसाठी देखील प्रसिद्ध आहे। श्रीवर्धन मधील लोकप्रिय पर्यटन स्थळे पुढील प्रमाणे आहे। पहिलं म्हणजे हरिहरेश्वर बीच, कालभैरव मंदिर, गणेश गल्ली, दिव्या आगर बीच, श्रीवर्धन बीच। श्रीवर्धन बीच हे फॅमिली शूट साठी एक उत्तम ठिकाण आहे। सुट्टीच्या दिवशी तुम्ही शांत, सुंदर व प्रेक्षणीय स्थळांच्या शोधात असाल तर श्रीवर्धन हे एक उत्तम स्थळ आहे। श्रीवर्धन या शहराला लाभलेला स्वच्छ, सुंदर व भव्य समुद्र किनारा येथील अप्रतिम निसर्ग सौंदर्यामुळे व संध्याकाळच्या सूर्यास्तामुळे बघण्यासारखा असतो। श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावर तुम्ही बोटिंगची राईड करू शकता व विविध प्रकारच्या वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज करू शकता। तुमच्या कुटुंबासमवेत किंवा मित्रपरिवारासोबत छोट्या मोठ्या सहलीसाठी कॅम्पिंग, ट्रेकिंग व प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यासाठी श्रीवर्धन सर्वोत्तम आहे। तुम्ही देखील नक्की श्रीवर्धन या प्रेक्षणीय स्थळाला भेट द्यावी। श्रीवर्धन हे साधारण पुण्यापासून 159 किलोमीटर आहे व त्यासाठी तुम्हाला 3 ते 4 तास एवढा कालावधी लागू शकतो। आम्ही श्रीवर्धनला खूप एन्जॉय केला। आम्ही 12 जणे श्रीवर्धनला गेलो होतो। चला फ्रेंड्स, आपण भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये। बाय बाय। अच्छा तो हम चलते हैं। थांबा थांबा, हा खेकडा तर राहिलाच। हा टाकाऊ पासून टिकाऊ खेकडा आहे। चला भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये। बाय बाय।